हरे कृष्णा. हरे कृष्णा. आज प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्तांचे अनुमोदन यामधील श्लोकांमध्ये 4 ते 6 मध्ये वैश्विक रूप आणि सर्व ऊर्जांचा मूळ स्रोत भगवान श्रीकृष्ण हे कशा आहेत ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया, समजण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्यं नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं सरस्वतीं देवीं व्यासं सरस्वतीं ततः व्यासं ततो जयम् जयमुदीरयेत्। उदीरयेत्. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भद्रेषु नित्यं भागवतसेवया भक्तसेवया भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोकी भक्ति भवति भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी। हरे हरे कृष्ण. कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 4 ते 6. तत्र गात्रं वस्तु साराणाम तत्र तद्गात्रं वस्तु साराणां सौभगस्य च भाजनम सौभगस्य च भाजनम् त्वग अस्य स्पर्श वायो च त्वग् अस्य स्पर्शवायो च सर्वमेधस्य च एव हि. सर्वमेधस्य च एव हि। रोमाणि उद्भिज्य जातीनां रोमाणि उद्भिज्य जातीनां यहि वा यज्ञ तु संवृतः. यही वा यज्ञः तु संवृतः। केशश्मश्रूणखाणि अस्य केशश्मश्रूनखानि अस्य शिलालोह अभ्रविद्युताम् शीलालोह अभ्रविद्युताम् बाहवो लोकपालानां बहवः लोकपालानां प्रायशः क्षेमकर्मणाम् प्रायशः क्षेमकर्मणाम् तद्गात्रं वस्तु साराणां सौभगस्य च भाजनम् त्वक् अस्य स्पृशवायो च सर्वमेधस्य च एव हि. रोमाणि उद्भिज्य जातीनां यैव यज्ञ तु संवृत. केशश्मश्रु नखाणि अस्य शिलालोह अभ्रविद्युता भावलोकपालानां प्रायशः क्षेमकर्मणां. भाषांतर. त्यांचे शारीरिक आवरणे सर्व वस्तूंच्या सक्रिय तत्वांचे आणि सर्व प्रकारच्या सौभाग्याचे उपस्थित स्थान आहे. त्याची त्वचा गतिशील वायू प्रमाणे सर्व प्रकारच्या स्पर्शाचे उगमस्थान आणि सर्व प्रकारचे यत्न करण्याचे स्थानही आहे. त्याच्या शरीरावरील केस सर्व प्रकारच्या वनस्पतीच्या जातीचे, विशेष करून यज्ञामध्ये आवश्यक घटक म्हणून लागणाऱ्या वृक्षांचे कारण आहेत. त्यांचे श्मश्रू आणि मस्तकावरील केस ओटां मेघांचे साठे आहेत. तर त्यांची नखे विद्युत शक्ती, दगड आणि लोखंड हे त्यांचे उगमस्थान आहे. विराट रूपाचे बाहू हे श्रेष्ठ देवतांचे आणि सामान्य लोकांचे रक्षण करणाऱ्या लोकपालांचे जन्मस्थान आहेत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमल श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने ते नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर
श्रीवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्तांचे अनुमोदन या 4, 5 आणि 6 या श्लोकांमध्ये पुन्हा अ, नारदांना ब्रह्माजी जे सांगताय ना, विराट रूपाचे वेगवेगळ्या आवरणांचे वेगवेगळे अ, कशा कशाचे ते उत्पत्ती स्थान आहेत, ते याच्यामध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर त्यात ते म्हणतात ते जसं वायू सर्व ग्रह लोकांचे गतिशील तत्व आहे, तर अं, विराट रूपाचं शारीरिक आवरण स्वाभाविकपणे सर्व सौभाग्याचे जनन स्थळ आहे. नंतर विराट रूपाचे भाऊ श्रेष्ठ देवतांचे आणि सामान्य लोकांचे रक्षण करणाऱ्या लोक पालांचे जन्मस्थान आहे. त्यांचे शरीरावरचे केस, वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातींचे, त्यांचं की ज्या वनस्पती औषधी पण आणि त्या काही यज्ञामध्ये आवश्यक घटक म्हणून लागणारे असतात, त्यांचं ते प्रतिकात्मक वर्णन करतात. श्मश्रू आणि मस्तकवरील केस हे मेघांचे साठे म्हणून सांगतात. आणि त्यांची नखे जी आहे ती विद्युत शक्ती, दगड आणि लोखंड यांचे उगमस्थान असल्याचं दर्शवतात. अशा विविध गोष्टींची चर्चा या अं, 3 श्लोकातून आपल्याला कळते. प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे संपूर्ण भौतिक जग केवळ भगवंतांच्या शरीराची एक अभिव्यक्ती आहे. भगवान सर्व कारणांचे कारण आहेत, सर्व कारणांकरिता परम कारण. विश्वातील प्रत्येक वस्तू, शक्ती, देवता, संसाधने, नैसर्गिक प्रक्रिया या त्यांच्या शरीरातून उद्भवलेल्या आहेत. आणि हेच हे श्लोक गहन तात्विक अंतर्दृष्टींनी परिपूर्ण आहेत. आणि कसे परमेश्वर सर्व शक्ती तत्वे जीवांचे उगम आहेत हे अधोरेखित करतात. यासोबतच पुराण आणि इतर ज्या आपले ग्रंथ नोंदी आहेत, त्यामुळे हे स्पष्ट होतं की भगवान कृष्ण सर्व कारणांचे परमकारण आणि खरी शांती व समृद्धी केवळ त्यांच्या सर्वोच्चतेची कबुली देऊन त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगूनच प्राप्त होऊ शकते. म्हणूनच ब्रह्माजी, कालपर्यंत आपण पाहिलं की कसं चेहऱ्याच्या प्रत्येक हिश्श्यावरनं वेगवेगळे भौतिक तत्व निर्माण झाली. आज सांगतात की भगवंतांची त्वचा आणि हवेसारखी क्रियाशीलता कशी आहे. भगवंतांची त्वचा ही स्पर्शेंद्रियांची मूळ जागा असून सर्व यज्ञांचे स्थळ आणि शुभ संधींचा स्रोत आहे. त्यांच्या त्वचेतूनच हवेचा उद्गम होतो, जी सर्व ग्रहांच्या गतिस्पानी होते. त्यांची त्वचा गतिमान वायूप्रमाणे स्पर्श संवेदनांचा केंद्रबिंदू आहे आणि सर्व प्रकारच्या यज्ञांचे आयोजन स्थान. हीच तत्वा यज्ञांचे केंद्रस्थान बनल्यामुळे त्यातून योग्य कर्म करून जीव उच्च लोकांमध्ये प्रगती करू शकतो. हवेसारखे चैतन्य निर्माण करणारे तत्व भगवानाच्या देहातून उत्पन्न होते आणि म्हणूनच सर्व शुभ संधी, आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात भगवंतांच्या कृपेमुळे शक्य आहे. नुसती त्वचाच नाही तर केस, नख हे सुद्धा भौतिक संसाधनांचे मूळ आहे. भगवंतांच्या केसांमधून वनस्पती, झाडे, मेघ, तर त्याच्या नखांमधून विद्युत, धातू, खनिजे उत्पन्न होतात. त्यांचे शरीर केस सर्व वनस्पती जीवनाचे मूळ आहेत, विशेषतः यज्ञासाठी उपयुक्त झाले. आणि त्यांच्या डोक्यावरचे केस हे मेघांचे निवासस्थान आहे. नखांमधून विद्युत, लोखंड, खनिज, दगड यांची निर्मिती होते.
तर तात्विकरित्या याचा जर आपण विचार केला तर जीवनाच्या सर्व भौतिक गरजा, मग ती पाणी असू द्या, अन्न असू द्या, ऊर्जा असू द्या, इंधन असू द्या, यज्ञासाठीचे साहित्य असू द्या, सर्व काही भगवंतांच्या शरीरातूनच येतात. म्हणूनच ते सर्व साधनांचे आदिम स्रोत आहेत. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील 40 ते 42व्या श्लोकामध्ये या सत्याचे भगवान कृष्णांनी परत समर्थन केले. यद्यद विभूतीम अतः मम तेज असंश संभवम, की सर्व ऐश्वर्य, सौंदर्य, सामर्थ्य हे केवळ भगवंतांच्या तेजाचे अंश आहेत. पुढे ब्रह्माजी म्हणतात की भगवंतांचे हात आणि रक्षण करणारे देवता यांच्यात काय संबंध असतो ते. भगवंतांचे हात हे देवतांचे रक्षक संस्थांचे मूळ आहेत, जे विश्वाच्या व्यवस्थेचे रक्षण आणि पालन करतात. इंद्र, वरुण, ब्रह्मा अशा लोकांचे मूळ भगवंतांचे बाहू आहेत. समस्त शक्तिशाली रक्षक, राजे, नेता हे सर्व भगवंतांचे अंश आहेत, स्वतंत्र नाहीत. त्यांना अधिकार दिला गेला आहे, परंतु मूळ स्त्रोत भगवंतांचा आहेत. जसं भगवद्गीतेच्या 42व्या श्लोकात 10व्या अध्यायात कृष्ण म्हणतात, एक अंशेन स्थित जगत, हे संपूर्ण जग फक्त भगवंतांच्या एका अंशानेच टिकून आहे. कारण की भगवंत काय करतात, भगवंत समोरच्याला आवश्यक आहे असे जी काही शक्ती आहे हे देऊन देतात, अधिकार देऊन देतात. चला जगाची निर्मिती करायची आहे, ब्रह्माची तुम्ही करा. पावसाची आवश्यकता आहे, चला तुम्ही आता पावसाचे दैवत बना. लोकांना शरीर बदलण्यासाठी कोणीतरी पाहिजे, चला यमराज तुम्ही ही जबाबदारी सांभाळा. यमराज म्हणतात भगवंत माझ्या एकट्याने होणार नाही, मला सहाय्यक पाहिजे. ठीक आहे, चल हे यमदूत घे. आणि यमदूतांना अधिकार देतात. तर भगवंत सर्वांना अधिकार देतात आणि म्हणूनच ते कार्य करू शकतात. सर्वांचे नियंत्रण जे आहे ते भगवंतांच्या हातात असते, कारण की हे सर्व कार्य कसे करतात, भगवंतांच्या इच्छेनुसार. तर तत्वज्ञानाच्या हिशोबाने जर विचार केला तर काही गोष्टी या श्लोकांमधून आपल्याला एकदम समोर लक्षात येतात. पहिलं म्हणजे सर्व सामर्थ्य व साधनांचं मूळ कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण. मग ते वैज्ञानिक असू द्या, राजे असू द्या, नेते असू द्या, धनाढ्य व्यक्ती असू द्या, हे सर्व त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर अभिमान करत असले तरी त्यांचा मूळ स्रोत कोण आहे, तर भगवंतांचा आहेत. ते स्वतंत्र नाहीत, केवळ भगवंताच्या इच्छेने सशक्त झालेले अंश आहेत. दुसरं म्हणजे मानव जीवनाचा खरा हेतू हा भगवंताला ओळखणे. मनुष्य शरीर मिळणे ही मोठी कृपा आहे. कृष्ण स्वतः म्हणतात, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते. आणि ते समजण्यासाठी, हे तत्वज्ञान करण्यासाठी, ईश्वर साक्षात्कारासाठी, भक्तिमुक्ती संलग्न होण्यासाठी मनुष्य शरीर आवश्यक आहे. केवळ भौतिक सुखांच्या मागे धावणे, गॅजेट्स, मोठ्या घरांचे स्वप्न हे आत्म्याचे कार्य नव्हे. यामुळे आपण मायेच्या बंधनात अडकून राहतो. भगवंतांना विसरल्याने निर्माण होणारे भ्रम संघर्षाचं कारण आहे. शक्तिशाली माणसे स्वतःला सर्वस्व मानतात आणि हेच मायेत अडकणे, मीच सर्व काही असा गर्व, संघर्ष आणि अशांती निर्माण करतो. आणि तेच आपण आजकाल ट्रेड वॉर, ट्रम्प टॅरिफ्स इत्यादीच्या माध्यमातून पाहतोय. तर एकमेव स्वातंत्र्य काय आहे, शरणागती. जन्म, मृत्यू व कर्माने नियंत्रित असलेली ही सृष्टी आपल्या शरणागतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण किती पापी असलो तरी शरणागती घेण्यास आपण स्वतंत्र आहोत. दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया, असं भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की बाबा माझ्या मायेला कोणी ओलांडू शकत नाही, परंतु जर कोणी मला शरण आलेला असेल, माझी भक्ती करत असेल, तर तो माया आरामात तरून जाईल. आणि कृष्ण याच्यासाठी आपल्याला वचन देतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचम्. की तू मला शरण आहे, मग तुझे पूर्वीचे सर्व पाप की पाहतो. आणि म्हणूनच कोणी कितीही पापी असला, जर त्याने शरण घेतली
तर त्याला भगवत कृपा नक्की प्राप्त होते. आपण अजामिलाचं उदाहरण पाहिलंय, वाल्याचा वाल्मिकी होताना पाहिलंय. तर स्वातंत्र्याचा केवळ भ्रम असतो. स्वातंत्र्याचा खोटा भास लोकांना भौतिक संचयात सुख शोधण्यास प्रवृत्त करतं, जे व्यर्थ आहे. खरं सुख आध्यात्मिक आत्मनिर्भरतेत आहे, जे ईश्वरावर अवलंबून राहून साधेपणाने जगून प्राप्त होते. सच्चा आनंद साधेपणा व भगवत भक्तीमध्ये आहे. आर्थिक आनंद हवा असेल तर नाम संकीर्तन यज्ञ प्रवचन पवित्र संगतीतून मिळेल. थोडी जमीन, थोडी अन्न, भरपूर हरिनाम हा जीवनाचा यशोमंत्र आहे. अतिभोगाच्या जीवनशैलीपासून मुक्त होऊन आत्मनिर्भर जीवन जगण्याने हर्षानंद नक्की मिळतो. औद्योगिकरणाने माणसाला दास बनवलंय. भगवंतांच्या उपकारात समाधीत राहणे हेच खरं वैभव आहे, परंतु आपल्याला आजकाल ते कळत नाही. आणि म्हणून बहुतेक लोक हे चिंतित आहेत की अरे, आता काय व्हायचं, एवढं टॅरिफ लागलंय. परंतु हे सगळं काय आहे? हे सगळं आर्टिफिशियल आहे. याची आपल्याला नैसर्गिकरित्या कोणाला काहीही आवश्यकता नाही. या श्लोकाचा जर सोमवार विचार केला तर तो हाच, की भगवंतांची न संपणारी कृपा आणि शाश्वत जीवन. खरी कृपा म्हणजे नित्य जीवन, नित्य प्रेम, नित्य भगवत संग. आणि ही शाश्वत कृपा कधीही संपत नाही, कंटाळवाणी होत नाही, वेळेचा नाश करत नाही. आध्यात्मिक जग नित्य वर्तमान आहे. जिथे आत्मा सदैव आनंदी असतो, तिथे ना भूत ना भविष्य. व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर आजच्या श्लोकात आपल्याला हे कळतं की भक्ती साधनांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. परमेश्वराच्या नावाचे संकीर्तन, हरिनाम संकीर्तन, त्यांचे गौरव ऐकणे, आध्यात्मिक संमेलनांमध्ये सहभागी होणे, यामुळे मन परमेश्वराशी संनांदित होते. दुसरं, साधेपणाने जीवन जगा. अनावश्यक भौतिक इच्छा जसं की गॅजेट्स किंवा मालमत्ता संचय त्यागणे आणि ईश्वरावर अवलंबून आत्मनिर्भर जीवन जगणे हेच महत्वपूर्ण आहे. तिसरं, परमेश्वराच्या सर्वोच्चतेची कबुली. सर्व प्रतिभा, संसाधने, संधी परमेश्वराच्या देणग्या आहेत. त्यांचा उपयोग त्यांच्या सेवेतच करावा बघतो. आणि चौथं, जे सगळ्यात महत्वपूर्ण, जे माझे गुरु महाराज आम्हाला सांगतात, नम्रता वाढवून. कोणीही स्वतंत्र नाही हे समजून सर्व शक्ती परमेश्वराकडून प्राप्त होत आहेत, त्यामुळे कर्तव्य आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. श्रीनादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानी न मान देन कीर्तनीय सदा आहे. शेवटी ह्या श्लोकातून हेच मी आपल्याला समजतंय की सर्व शक्ती, सर्व संपत्ती, सर्व जीवांचे रक्षण पालन हे सर्व भगवान श्रीकृष्णांकडूनच येतं. त्यांच्यावर प्रेमपूर्वक श्रद्धा ठेवून त्यांची सेवा केल्यास शाश्वत सुख, ज्ञान आणि मुक्ती प्राप्त होते. मानव जीवनाचा योग्य उपयोग म्हणजे भगवंतांचे विराट रूप समजून घेणे, शरणागती पत्करणे आणि भक्ती मार्ग स्वीकारणे. यामध्येच खरी शांती आणि शाश्वत कल्याण आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.